तुम्ही कधी फक्त हो म्हटलंत आणि नंतर मनातून पश्चाताप केला आहे का? तुम्हाला नको असलेली जबाबदारी स्वीकारली आहे का? फक्त लोक नाराज होऊ नयेत म्हणून स्वतःला त्रास दिला आहे का? जर हो, तर आजचा विषय तुमच्यासाठी आहे. तर हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, कारण की शेवटचा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे. शांतपणे नाही म्हणण्याची कला. तुमची किंमत न गमावता नकार कसा द्यावा. लोक नाही का म्हणू शकत नाहीत? आपण लहानपणापासून शिकतो. चांगला माणूस जो मदत करतो, जो सगळ्यांना खुश ठेवतो, जो कधीच विरोध करत नाही. पण एक गोष्ट कोणी शिकवत नाही. सगळ्यांना खुश ठेवताना तुम्ही स्वतःला हरवत आहात. हो म्हणणं सोपं असतं, नाही म्हणणं धैर्याचं काम असतं. कारण नाही म्हणताना आपल्याला भीती वाटते. लोक काय विचार करतील? माझं इमेज खराब होईल का? ते मला स्वार्थी म्हणतील का? पण सत्य हे आहे, मर्यादा नसलेला माणूस लोकांसाठी सोयीचा असतो, आदराचा नाही. नाही म्हणणं म्हणजे उद्धटपणा नाही. नाही म्हणणं म्हणजे स्वतःच्या वेळेचा, ऊर्जेचा आणि मूल्याचा आदर करणं. ज्याला स्वतःची किंमत माहिती आहे तोच शांतपणे, स्पष्टपणे नाही म्हणू शकतो. उद्धटपणा म्हणजे दुसऱ्याला कमी लेखणं, पण ठाम नकार म्हणजे स्वतःला कमी होऊ न देणं. तुम्ही हो का म्हणता? 1. अप्रुव्हलची सवय. 2. कॉन्फ्लिक्टची भीती. 3. नातं तुटेल ही चिंता. 4. मी वाईट दिसेल ही काळजी. पण लक्षात ठेवा, जे नातं तुमच्या होवर टिकतं ते नातं आधीपासून कमकुवत असतं. शांतपणे नाही म्हणण्याची 7 प्रभावी मार्ग. आणि 7वा सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे, तर व्हिडिओ स्किप करू नका बरं. 1. थेट आणि स्पष्ट बोला. उदाहरण: माफ करा, मला हे शक्य नाही. आता मी हे घेऊ शकत नाही. स्पष्टीकरण देण्याची जबाबदारी नाही. जास्त एक्सप्लेनेशन इज इक्वल टू कमकुवत इम्प्रेशन. 2. मीचा वापर करा. तू चुकीचं करतोस असं म्हणू नका. मला हे सोयीचं नाही असं म्हणा. जेव्हा तुम्ही स्वतःवर फोकस करता तेव्हा समोरचा कमी डिफेन्सिव्ह होतो. 3. शांत आवाज ठेवा. तुमचा टोन 50% काम करतो. रागाने नाही, दबावाखाली नाही, पण स्थिर आवाज बोला. 4. बॉडी लँग्वेज ठाम ठेवा. डोळ्यात डोळे पाहून बोला. सरळ उभे राहा. हसतमुख पण ठाम राहा. कॉन्फिडन्स पॉस्चर इज इक्वल टू स्ट्रॉंग मेसेज. 5. पर्याय द्या जर योग्य वाटलं तर. मी आत्ता येऊ शकणार नाही, पण पुढच्या आठवड्यात भेटू. यामुळे तुम्ही नातं तोडत नाही, फक्त मर्यादा ठरवत आहात. 6. सायलेन्सची ताकद वापरा. नकार दिल्यावर गप्प बसा. समोरचा काही बोलला नाही तर अपवर्ड वाटू दे. जास्त जस्टिफाय करू नका. सायलेन्स इज इक्वल टू कॉन्फिडन्स. 7. रिपीट टेक्निक वापरा. समोरचा आग्रह करत असेल तर तीच ओळ पुन्हा शांतपणे सांगा. मला खरंच हे शक्य नाही. पुन्हा आग्रह: मी समजतो, पण मला हे शक्य नाही. अशा रिपिटेशन लोकांना थांबवतं. नाही म्हणल्यावर गिल्ट का येतो? कारण आपण सवयीने हो म्हटलं असतं. मनाला नवीन गोष्ट स्वीकारायला वेळ लागतो, पण प्रत्येक वेळी तुम्ही स्वतःसाठी उभे राहात, तुमचा आत्मविश्वास वाढतो. मर्यादा नसल्याचे परिणाम: ओव्हरवर्क, स्ट्रेस, रिसेंटमेंट, स्वतःवर राग आणि शेवटी लोक तुम्हाला गृहीत धरू लागतात. मर्यादा असण्याचे फायदे: लोक तुमचा वेळ रिस्पेक्ट करतात. तुमचं ओपिनियन महत्त्वाचं होतं. तुम्ही इमोशनली स्टेबल राहता. तुमची किंमत वाढते. खरं सामर्थ्य कुठे आहे? जोरात ओरडण्यात नाही, समोरच्याला हरवण्यात नाही, पण शांत राहून स्वतःचा निर्णय टिकवण्यात आहे. जो माणूस शांतपणे नाही म्हणू शकतो तोच खऱ्या अर्थाने मजबूत असतो. प्रॅक्टिकल सराव आजपासून सुरू करा. छोट्या गोष्टीमध्ये नाही म्हणा. प्रत्येक हो आधी 5 सेकंद थांबा. स्वतःला विचारा, मला खरंच हे करायचं आहे का? रोज एक ठाम वाक्य सराव करा. या व्हिडिओत तुम्ही इथपर्यंत आलाच आहात तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खरंच सिरियस आहात.
अशाच चालाक आणि मोटिवेशन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर सुरुवात करूया. लोक तुमचा नकार का स्वीकारत नाहीत? कारण ते तुमच्या जुन्या वर्षांना ओळखतात. जो नेहमी हो म्हणायचा तो स्वतःला शेवटी ठेवायचा. जेव्हा तुम्ही बदलता लोकांना अस्वस्थ वाटतं. हे विचार करतात, हा अचानक इतका ठाम कसा झाला? पण लक्षात ठेवा, त्यांची अस्वस्थता म्हणजे तुमचं चूक नाही, ती त्याच्या सवयीची प्रतिक्रिया आहे. मॅनिप्युलेशन ओळखा. काही लोक गिल्ट वापरतात. तू बदललास, तू आधीसारखा राहिला नाहीस. काही लोक इमोशनल प्रेशर टाकतात. माझ्यासाठी एवढंही नाही करू शकत. काही लोक व्हॅक्टिंग बनवतात. ठीक आहे, मला कोणीच समजत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची मर्यादा ठेवणं म्हणजे कुणाला दुखावणं नाही. गिल्ट ट्रॅपमधून बाहेर कसं पडायचं? पहिली गोष्ट, तुम्ही कोणाचं आयुष्य मॅनेज करण्यासाठी जन्माला आलेला नाही. दुसरी गोष्ट, जर तुमचा नाही एखाद्याला अस्वस्थ करत असेल तर ते तुमच्या ठामपणाचं चिन्ह आहे. गिल्ट हा सिग्नल आहे की तुम्ही नवीन सवय शिकत आहात. त्याला घाबरू नका. रिस्पेक्ट कसा मिळतो? रिस्पेक्ट मिळतो तो क्लॅरिटीमुळे. नॉट ओव्हर एक्सप्लेनिंग, नॉट ओव्हर ॲपॉलॉजिंग. लोकांना ठाम माणसं आवडतात कारण त्यांच्यावर विश्वास ठेवला जातो. आज नाही म्हणणारा माणूस उद्या हो म्हटल्यावर काही त्याची किंमत जास्त असते. तुमचा वेळ इज इक्वल टू तुमचं आयुष्य. प्रत्येक वेळी तुम्ही जबरदस्तीचा हो म्हणता, तुमच्या आयुष्याचा एक तुकडा देता. तुमचा वेळ मर्यादित आहे, तुमचा ऊर्जा मर्यादित आहे, तुमचं आयुष्य मर्यादित आहे. मग प्रत्येकाला खुश ठेवण्याची ते का खर्च करायचं? स्ट्रॉंग पिपतं फक्त तुमच्या सहमतीवर नाही. जर एखादं नातं तुमच्या मर्यादा स्वीकारू शकत नसेल तर ते नातं तुमच्यासाठी सुरक्षित नाही. हेल्दी रिलेशनशिपमध्ये दोघांनाही नाही म्हणण्याची मोकळीक असते. वर्कप्लेसमध्ये नाही. सगळं काम तुम्हीच घ्यायचं, सगळ्या एक्स्ट्रा जबाबदाऱ्या तुम्हीच उचलायच्या. प्रोफेशनल पद्धतीने बोला. सध्या माझ्याकडे इतर प्रायोरिटी आहे, हे मी उद्यापर्यंत करू शकणार नाही. हे ॲटिट्यूड नाही, हे क्लॅरिटी आहे. इनर स्ट्रेंथ कधी वाढवायची आणि कशी वाढवायची? सेल्फ टॉक बदला. स्वतःला सांगा, माझा निर्णय योग्य आहे. स्मॉल विन्स सेलिब्रेट करा. आज एक ठाम नाही म्हटलं तो विजय आहे. कंपॅरिझन थांबवा. इतर काय म्हणतात त्यापेक्षा तुम्हाला काय योग्य वाटतं ते महत्त्वाचं. सायलेन्सच पॉवर. कधीकधी नाही शब्द वापरण्याची गरज नसते. फक्त प्रतिक्रिया देऊ नका. तुमची एनर्जी तिथे गुंतवू नका. सायलेन्स म्हणजे दुर्लक्ष नाही, ते कॉन्शियस डिसिजन आहे. फिअर ऑफ लॉसिंग पीपल. तुम्हाला भीती वाटते लोक दूर गेले तर? पण विचार करा, जे लोक फक्त तुमच्या होममुळे जवळ आहेत ते खरंच तुमचे आहेत का? क्वालिटी. लोक तुमच्या मर्यादाचा आदर करतात. लॉंग टर्म परिणाम. आज तुम्ही शांतपणे नाही म्हणायला शिकलात तर 5 वर्षांनी तुम्ही इमोशनली मजबूत असाल. तुमचं करिअर स्टेबल असेल, तुमची मानसिक शांतता टिकून राहील. पण जर आजही तुम्ही सगळ्यांसाठी हो म्हणत राहिलात तर थकवा, फ्रस्ट्रेशन आणि रिसेंटमेंट वाटेल. अल्टिमेट ट्रूथ, नाही म्हणणं म्हणजे दरवाजा बंद करणं नाही, तो चुकीच्या गोष्टीवर बंद करून योग्य गोष्टीसाठी उघड ठेवणं आहे. जेव्हा तुम्ही शांत राहून ठाम राहता तेव्हा लोकांना कळतं हा माणूस हलका नाही, त्याच्या शब्दाचं वजन आहे. फायनल रिमाइंडर. शेवटचं सांगू इच्छिते, तुमचं आयुष्य तुमचं आहे, तुमचे निर्णय तुमचे आहे, तुमच्या मर्यादा तुमची जबाबदारी आहे. शांतपणे नाही म्हणायला शिका आणि तुम्ही पाहता तुमची किंमत कमी नाही होत, ते एक्सपोनेन्शियली वाढते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये बाउंड्रीज असे नक्कीच लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असे आम्ही नवनवीन व्हिडिओ खूप या चॅनलवर आणत असतो. तर बेल आयकॉनही दाबायला विसरू नका. धन्यवाद.